तर पुढची बातमी बघूया। टिपू सुलतानसाठीचे विचार हे फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। मोगलाई मानसिकतेमुळेच महाराष्ट्रानं काँग्रेसला वेळोवेळी नाकारलं। रवींद्र चव्हाणांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती निशाणा साधलाय। रवींद्र चव्हाणांची ही पोस्ट आपण बघूया। टिपू सुलतानसाठीचे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात। याच मोगलाई मानसिकतेमुळे महाराष्ट्रानं काँग्रेसला वेळोवेळी नाकारलंय। महाराष्ट्राच्या हिंदवी अस्मितेला धक्का लावू नका, नाहीतर ज्या मातीनं औरंगजेबाची कबर खोदली तीच माती काँग्रेसच्या मोगलाई मानसिकतेचा चक्काचूर केल्याशिवाय राहणार नाही, अशी पोस्ट रवींद्र चव्हाण यांची। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक पोस्ट केली आहे, ती म्हणजे सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणार आहे। काँग्रेसचं लांगुल चालनाचं राजकारण आणखी किती नीच पातळी गाठणार, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमधून विचारलाय। तर मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी इतिहासाचं विकृतीकरण करणं हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे। काँग्रेस आपल्या टिपूभक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का आणि उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार का, असे काही सवाल बावनकुळे यांचे। तर पवार साहेब छत्रपती शिवरायांचा हा अपमान सहन करणार का? प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाक घासून माफी मागा, अशी मागणी बावनकुळेंनी आपल्या पोस्टमधून केली आहे। आणखी एक मोठी बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही कुणाबरोबरही करू नका। छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणं हे निषेधार्ह असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। टिपू सुलतानवरनं सुरू असलेल्या वादावरनं किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली। मुळामध्ये गडे मुडदे ज्याला म्हणतो ना इतिहास, तो होऊन गेलाय। आता पहिलं वर्तमान बोला, मुंबईकरांचं जे चाललंय महाराष्ट्रात चाललंय, वर्तमान बोला। नको त्या इतिहासावर जो रचला गेलाय, मग तो चांगला की वाईट, त्याच्या आता का बोलावं। छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणावरच होऊ शकत नाही। पण मी परत सांगेन, कोणी असू दे, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाबरोबरच करू नका, हे निषेधार्थ आहे।